नाम संकीर्तन, वैष्णवाचा मेळा, अभंग कीर्तन, प्रवचन यांचा झाला आनंद सोहळा। श्री क्षेत्रीय अहिर शिंपी समाज, श्री विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्ट, मुरलीधर लेन, कापड बाजार, नाशिक येथे अखंड हरिनाम सप्ताह आणि संत शिरोमणी श्री नामदेव महाराज गाथा पारायणाला 9 ऑगस्ट 2024 रोजी सुरुवात झाली असून आज सप्ताहाचे 7वे पुष्प या श्री क्षेत्रीय अहिर शिंपी समाज आयोजित अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने रक्तदान शिबिर, चित्रकला आणि रांगोळी स्पर्धा 15 ऑगस्ट 2024 स्वातंत्र्य दिनी संपन्न झाली। रांगोळी चित्रकला स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले। जयंत श्रीकांत कन्नडकर अध्यक्ष, पंकज पंढरीनाथ शेठ निकुंभ कार्याध्यक्ष, उदय बिरारी उपाध्यक्ष, सचिव पुष्पराज रामदास सोनवणे, खजिनदार अमोल विलास चांदवडकर, ज्ञानेश्वर पवार, डॉक्टर रत्नाकर रामकृष्ण मेटकर, आरोग्य विभाग प्रमुख डॉक्टर रुपेश प्रकाश संसाने, शरद मधुकर शेठ कापडणे, सांस्कृतिक प्रमुख हर्षद सुनील शेठ सोनवणे सह सांस्कृतिक प्रमुख ॲडव्होकेट आनंद वसंतराव खैरनार, कायदेशीर सल्लागार विजय गणपत पवार, प्रसिद्धी प्रमुख श्रीराम पांडुरंग संधान, प्रवक्ता मंजित गोपाळशेठ जगताप, संघटक महेंद्र छगन खैरनार, सहसंघटक गौरव विजय सोनवणे, अंतर्गत हिशोब तपासनीस मयूर सुधाकर सोनवणे, देणगी संकलन सुनील रामदास बागुल यांनी सप्ताह आयोजनाची आणि सप्ताह यशस्वी करण्याची जबाबदारी पार पाडली। आजच्या चित्रकला आणि रांगोळी स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून दीपक बागड, संचालक बागड असोसिएट नाशिक, योगेश प्रल्हाद शिंग, संधी लेखापाल नाशिक, विशेष उपस्थिती दत्तात्रय विष्णू बिरारी विश्वस्त मध्यवर्ती संस्था, सुनील छगन निकम विश्वस्त मध्यवर्ती संस्था, रवींद्र गोविंद बागुल विश्वस्त मध्यवर्ती संस्था, मुकुंद निंबाशेठ मांडगे कार्याध्यक्ष मध्यवर्ती संस्थान, NN बागुल मार्गदर्शक मध्यवर्ती संस्था, सुनीताताई प्रकाश शिंपी कार्याध्यक्ष मध्यवर्ती संस्था, महिला आघाडी राजेश रामदास शेठ जगताप नाशिक जिल्हा अध्यक्ष मध्यवर्ती संस्था, सीमाताई सतीश शिंपी नाशिक महिला जिल्हा अध्यक्ष मध्यवर्ती संस्था, ज्येष्ठ सल्लागार माजी अध्यक्ष अमर विश्वनाथ सोनवणे मार्गदर्शक मध्यवर्ती संस्था, सुनील पुरुषोत्तम गवांदे विश्वस्त मध्यवर्ती संस्था, सुनील बाबूराव जगताप, जयंत रमण बोरसे, हेमंत प्रभाकर सोनवणी, राजेश जगन्नाथ खैरनार, सुनील सुधाकर चव्हाण, संदीप भगवान खैरनार, उद्योग आघाडी प्रमुख मध्यवर्ती संस्था, महेंद्र शंकर शेठ जगताप, योगेश मदन पवार, अजय दत्तात्रय कापडणे सह सचिव मध्यवर्ती संस्था आदी मान्यवर उपस्थित होते। याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना आयोजकांनी दिली। श्री क्षेत्रीय शिंपी अहिर समाज आमचं हे खूप पुरातन असं मंदिर आहे। इथे दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह सोहळा साजरा केला जातो आणि सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून इथे काकड आरती पासून सुरुवात होते तर रात्रीपर्यंत अभंग वगैरे आणि दुपारी महिलांसाठी 2 ते 5 या वेळामध्ये विविध कार्यक्रम आम्ही आयोजित करतो। 17 तारखेला ह्या सप्ताहाची सांगता आहे, तरी सर्वांनी येथे येऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करते। नामदेव आज आपण सप्ताहाच्या 15 ऑगस्टच्या पुनंत सत्कारासाठी आपण आज उपस्थित झालो आहे। मी जरी सर्व समाज बांधवांना मी विनंती आणि आवाहन करतो की परवा 17 तारखेला जे समाप्तीचा कार्यक्रम आहे तर सर्वांनी दिंडीसाठी, दर्शनासाठी आणि प्रसादाचा लाभ घेण्यासाठी सकाळी 9 वाजेपासून उपस्थित राहावे ही विनंती। नमस्कार, जय नामदेव। आज श्री क्षेत्रीय अहिर शिंपी समाज, विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्ट, कापड बाजार, नाशिक येथे गेल्या 9 तारखेपासून 9 ऑगस्ट पासून आपल्या इथे शतकोत्तर परंपरा असलेला अखंड हरिनाम सप्ताह हा चालू आहे। आज 15 ऑगस्ट निमित्त आपण विद्यार्थी गुणगौरव सोहळा हा आनंदात संपन्न झाला। उद्या महिलांसाठी आणि अतिशय सुंदर कार्यक्रम आहेत। 17 तारखेला आपल्याकडे पालखी सोहळा आणि महाराष्ट्राचा भव्य कार्यक्रम आहे। तर या समाज बांधवांना सर्वांना विनंती की आपण सर्वांनी अवश्य उपस्थित राहून या दर्शनाचा आणि प्रसादाचा लाभ घ्यावा। जय नामदेव। 100 वर्षाची परंपरा असलेला आमचा हा शिंपी समाजाने ही अखंड हरिनाम सप्ताहाची ही जी समयची ज्योत आहे ही प्रज्वलित ठेवलेली आहे। ही जी रूढी संकल्पना आणि ही जी परंपरा आहे ही लोप पावते आहे, तरी सुद्धा आमची जी युवक कार्यकारिणी आहे, आमचे युवक अध्यक्ष आहे जयंत भाऊ कन्नडकर यांच्या नेतृत्वात गेल्या या 8 ते 10 दिवसापासून हा जो उत्साहाचा आमची परंपरा आम्ही जिवंत ठेवलेली आहे। तरी समाज बांधवांनी आणि नाशिक शहरातील
व्यापारी वर्गाने या परंपरेला उत्साह देण्यासाठी शनिवारी येत्या 9 तारखेला इथे विठ्ठल मंदिराचं इथून आमची मिरवणूक निघणार आहे। सकाळी 9 वाजता आमची मिरवणुकीला सुरुवात होईल आणि दुपारी 12 वाजता आमचा महाप्रसाद संपन्न होईल। हा महाप्रसाद सुद्धा घेण्यासाठी परगावावरून लोक येतात, कारण हे जे आमचं स्थान आहे हे नवसाला पावणारं आहे। इथं आपण काही इच्छा प्रदर्शित केली तर हे नवसाला पावणारं हे जे स्थान आहे हे नक्की आपल्याला त्याच्यात फळ देतं। त्याच्यासाठी जास्तीत जास्त समाज बांधवांनी आणि परिसरातील समाज बांधवांनी आणि नागरिकांनी या आमच्या हरिनाम सप्त्याचा प्रसादाचा आता शनिवारी जो होत आहे तर सर्वांनी इथे येण्याचे करावे। धन्यवाद। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।